भारतीय जनता पार्टी ही आमचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र आणि देश चालतो आहे. आज आपण पाहिलं तर मागच्या वेळेस आमचे 45 नगरसेवक होते, यावेळेस 50 नगरसेवक आमचे भारतीय जनता पार्टीचे राहील. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचे 42 नगरसेवक हे निवडून आल्याच्या त्या लाईनवर आलेले आहे. आम्हाला कोणती चिंता नाही आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी महापौर बसू, उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा राहील. आम्हाला कोणाच्याही कुबड्याची गरज नाही. आमचं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टी आमचा जो पक्ष आहे, आमचा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, पदाधिकाऱ्यांचा पक्ष आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारा हा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला कुठली चिंता नाही. यावेळेस 50 पेक्षा जास्तच मत आम्हाला त्यावेळेस नगरसेवक आमचे राहतील. मग काय विजन आहे की आपलं अमरावती विकसित व्हावं, स्मार्ट अमरावती बनावं असं बोलल्या जाते, परंतु काय विजन आहे पुढचं? तुम्हाला एक सांगतो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर मधाच्या काळामध्ये आमचे नगरसेवक नव्हते, पण आमचे 45 नगरसेवक जे आमच्याकडे आहे ते सगळे नगरसेवक सगळ्यांच्या कामामध्ये गुंतलेले होते. आणि साधारणतः 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्याकडे कोणता निधी नसताना सुद्धा बावनकुळे साहेबांनी काही निधी दिला, तर मी स्वतः निधी दिला, काही देवेंद्रजींनी निधी दिला. या पद्धतीने आम्ही नगरसेवकांनी बरीच कामं केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये अमरावती स्वच्छ सुंदर असावं या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहे. अनेक महत्वाची काही भूमिका त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली आहे. आपण सुद्धा आपल्या वेळातून ते ऐकलं असेलच. त्यामुळे आम्हाला कोणती चिंता नाही आहे. सर्वात मोठा प्रश्न अमरावतीत पाणीचा आहे. आजही 1-2 दिवस आड पाणी येते, हा प्रश्न सुटणार का? देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 950 कोटी रुपये आता दिलेले आहे. पाईपलाईनचं काम सुद्धा अप्पर वर्धा डॅमवरून वापस चालू झालेलं आहे. मधात ती जुनी पाईपलाईन झाल्यामुळे, ती पाईपलाईन डॅमेज झाल्यामुळे आपण टाक्या मोठ्या प्रमाणात उभ्या केल्या, प्रत्येक प्रभागात टाक्या उभ्या केल्या, पण त्याला पाणी पुरवठा कमी असल्यामुळे आपल्याला पाणी देणं शक्य नव्हतं. म्हणून 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड आपल्याकडे पाणी येत होतं. येणारा हार्डली 3 ते 4 महिन्यामध्ये रेग्युलर पाण्या पुरवठा होईल आणि ज्या ठिकाणी नवीन वस्त्या झाल्या त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची व्यवस्था आपण करतो आहे. काय आवाहन करणार मतदारांना येणार 15 तारखेला? मतदारांना मी एवढंच हात जोडून विनंती करतो की सकाळी ताबडतोब सगळ्यांनी निघावं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाला मतदान करावं. भारतीय जनता पार्टी ही देशातली, महाराष्ट्रातली आणि जिल्ह्यातली मोठी पार्टी आहे. त्यामुळे सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं.